नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी विकी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दाल तडका. दाल तडका आम्ही कशी बनवतो आहे, आमची पद्धत कशी आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला बघूया तडका ते आम्ही कसे बनवतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय काय साहित्य वापरणार आहोत ते आज मी तुम्हाला दाखवतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही प्लीज जरा शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बघूया. आता तुम्हाला दाखवतो आम्ही कशा प्रकारे दालचा तडका बनवतो. चला बघूया. साहित्य तुम्हाला दाखवतो काय काय आपल्याला आता लागणार दाल तडका बनवायला. तर आता बघू शकता आपण हे सगळं साहित्य सगळं आपण याच्या बघा काय काय लागणार ते सगळं आपण इथे ठेवलेलं आहे. बघू शकता हे आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण इथे ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे ते. हे बघा मी इथे ठेवलेलं आहे. त्याच्या आता बघा तुम्हाला काय काय लागणार सांगू शकता. पहिले तर आपल्याला डाळ लागणार आहे ना. ही तुरीची 2 वाटी डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घातली घट्ट होण्यासाठी. 2 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घातलेली आहे घट्ट होण्यासाठी. हळद घालून ती शिजवून घ्यायची. ती आपण शिजवून घेतलेली आहे. हळद घालून त्याच्यात शिजवून घेतली, थोडीशी हळद टाकल्याने शिजवली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, फोडणीला जिरं, लसूण आणि मिरची नंतर घालायची. फोडणीला आपल्याला जिरं आणि लसूण लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिरची घालायची आहे. मग हा कांदा आपण कापून घेतला आहे, बारीक चिरून कांदा कापलेला आहे. त्याच्यानंतर मग 2 टोमॅटो घेतले आहेत. किचन किंग मसाला, हा किचन किंग मसाला घेतलेला आहे. जिरा पावडर घेतली आहे. लाल तिखट घेतलेलं आहे आणि धना पावडर घेतलेला आहे. आणि हे कशासाठी, आणि हे तडका मारण्यासाठी आम्ही एक लाल मिरची घेतली आहे. कढीपत्ता घेतला, मोहरी आणि मेथी हे आपल्याला तडका मध्ये शेवटला मारायचा तडका. पण आता आपण बघूया आपण ते कसं दाल तडका टाकणार आहोत, कसं बनवणार आहोत त्याचं तुम्हाला दाखवतोय. तर चला बघूया दाल तडका आम्ही कसं बनवतो. मित्रांनो बघा, आता आम्ही हे कायला बोलतो, हा पॅन ठेवला आहे. आता पॅनमध्ये आपण दाल तडका बनवणार आहोत. आता त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण काय काय टाकणार आहोत ते आता तुम्हाला दाखवतोय. पहिलं आपण त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. बघा शकता तेल, थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. बघ 2-3 चमचे, 2 किंवा 3 चमचे आम्ही ते टाकले अंदाजेप्रमाणे. आता फोडणी देणार आहोत. त्याच्यामध्ये आता जिरं टाकलेलं आहे. नंतर त्यात लसूण टाकली आहे. थोडंसं त्याला आपण परतून घेणार आहोत. बघा. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतोय. कांदा टाकला आपण बारीक चिरला होता तो कांदा सगळा टाकतोय. कांदा टाका लाल होईपर्यंत करायचा. कांदा तर लाल होईपर्यंत थोडा परतून घ्यायचा. होऊ शकतो आपला कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत त्याच्यामध्ये, कांदा लाल झाल्याच्यानंतर आम्ही त्याच्यात टमॅटो टाकणार आहोत. मग दाखवतो तर टमॅटो टाकतो त्याच्यामध्ये. थोडासा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत वाट बघायला लागेल. आणि नंतर त्याच्यामध्ये आम्ही कांदा टाकणार आहोत, टमाटा टाकणार आहोत. डाळ जरा बारीक करून आपण आता डाळ जरा बारीक करून घेतोय. त्याचा मेल्ट करतो, डाळीला मेल्ट करतोय. बघू शकता हे अशा प्रकारे आम्ही मेल्ट करतो. डाळीला आम्ही मेल्ट करून घेतोय. म्हणजे एकदम बारीक झाली पाहिजे ना, एकदम बारीक झाली पाहिजे. त्यासाठी बघू शकता आपला कांदा पण आता लालसर होत आलाय आणि डाळ पण आपली आता थोडीशी आपण बारीक होत आली आहे. कांदा पण थोडासा लालसर दिसत असेल तुम्हाला, लालसर झालेला आहे. त्याच्यात आम्ही टमाटे ॲड केलेले आहे.
बघू शकता आपण त्यामध्ये टमाटे ॲड केलेले आहे. तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण किचन किंग मसाला ॲड करणार आहोत. किचन किंग मसाला, त्याच्यानंतर कुठला साधा लाल तिखट मसाला ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. मग नंतर धना पावडर, असे 4 आम्ही मसाले घेतले त्याच्यामध्ये आणि आता तो परतून घेणार आहोत. परतून घेतो आहे. टॅमॅटो जरा मॅश होण्यासाठी. तर टॅमॅटो मॅश होण्यासाठी टॅमॅटो मॅश होण्यासाठी आम्ही थोडंसं त्याला उकडून घेणार आहोत. बघू शकता थोडं त्याच्यावरती आम्ही ढाकण ठेवलं आहे. ढाकण ठेवून त्याला आता उकडून घेणार आहोत वाफेवरती. बघू शकता मी तेल सुटलं आहे. हे बघा तेल सुटलेलं आहे. बघू शकता ते बघा तेल तुम्हाला दिसत असेल. आता आपण त्याच्यावरती मिरच्या टाकणार. ज्या आपण अख्ख्या मिरच्या घेतल्या त्या हिरव्या त्या पण टाकणार आहोत. त्या पण आपण असं परतून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये चवीपुरती मीठ आपण ॲड करणार आहोत. चवीपुरती मीठ ॲड करतोय. बघा त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. ते पण आपण परतून घेणार आहोत. डाळीमध्ये थोडंफार आपण पाणी ॲड केलेलं बघू शकता. मग तेच मसाले बघा त्याच्यामध्ये थोडं आपण केले. आता आपण ती त्याच्या जे आपण मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये आपण सोडणार आहोत, टाकणार आहोत. त्याच्यामध्ये अशी आपण डाळ त्याच्यामध्ये ॲड केली आहे. बघा ते हे आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकणार आहोत. पाणी टाकून आपण ते ॲड करणार आहोत. आता हे बघू शकता. पाणी ॲड केलं आहे. आता ही आपली ऑलमोस्ट डाळ. आता त्याला आपण थोडा शिजवून घेणार आहोत ना. थोडा आता आपण शिजवून घेणार आहोत. मग आपण त्याच्यावरती आपण तडका मारणार आहोत. बरोबर ना. किती मिनटं आपण शिजवणार आहोत? 10 मिनटं आपण आता शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याला ॲड करणार. चिंचनंतर मग आम्ही त्याला तडका मारतो. हे बघा आपली दाल तडका तयार होईल. आता 10 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता चिंच ॲड केली. किती आपण घेतले? 2 चिंच घेतलेत आपण. तर चिंच आपण ॲड केली आहे. आता आपण ते आता उकळीपर्यंत हे करायचे ना. तर उकळीपर्यंत आपल्याला ते वाट बघायची आहे. 10 मिनटांनी आपल्याला ती उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे आपल्याला 10 मिनटं. बघू शकता हे आपलं. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता 10 मिनटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत. उकळी येईपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहोत. मित्रांनो बघू शकता आता आपल्या दाल तडक्याला उकळी येते. बघू शकता. बघू शकता आपला आता दाल तडका ऑलमोस्ट रेडी होत आहे. थोडीशी आणखी त्याला उकळी आली की आपण ती बंद नाही करणार ना. बघू शकता एकदम चांगला स्मेल येतोय मित्रांनो. तुम्हाला तर जाणवत नसेल पण मला जाणवत आहे. बघू शकता तेव्हा आपल्या दाल तडक्याला चांगला स्मेल आला आहे. जसं आपण हॉटेलमध्ये खातो त्याचप्रमाणे आपली ही दाल तडका झालेली आहे. आता त्याच्यावर फक्त आपल्याला तडका मारायचा आहे. तडका मारलं की आपली दाल तडका झालेली आहे. आता आपण तडका देणार. आपण कशा प्रकारे तडका देणार ते तुम्हाला दाखवतो. छोटासा आपण टोप ठेवला आहे तडका मारण्यासाठी. टोप ठेवलं आहे तडका मारण्यासाठी. त्यात आपण थोडंसं तेल टाकलं आहे.
आणि आता आपण जे तडकामध्ये असे साहित्य सांगितलं होतं ते घेतलं आहे. कोथिंबीर सॉरी कढीपत्ता आहे, लाल मिरची आहे, त्याच्यामध्ये काही काय धनिया, मोहरी आणि ते आपली मेथी हे आपण त्याच्यामध्ये टाकले. मोहरी आणि मेथी आपण त्याच्यामध्ये कमी गॅससाठी केलं. हा आपण पकडच्या साहाय्याने पकडणार आहोत आणि याच्यावर असं टाकणार आहोत. हे आपला दाल तडका आपण त्याच्यावरती मारलेला आहे. आपल्याला तडक्याला उकळी पण आली चांगली, सॉरी दाल तडक्याला उकळी पण आली चांगली, बघू शकता. तर बघू शकता थोडीशी आपण त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर टाकली आहे त्याच्यावरती, बघू शकता उकळी पण आलेली आहे. हा आपला दाल तडका रेडी झाला आहे. तर अशा प्रकारे आम्ही दाल तडका बनवतो. सेम असं बोलू शकता, सेम हॉटेलमध्ये जसं चव असते त्याचप्रमाणे चव याची मला तर असं त्याचा वास येऊन तर तशीच वाटते जशी आपण हॉटेलमध्ये खातो दाल तडका. सेम त्याच प्रकारे आपल्याला मला असं तर खाऊन टेस्ट केल्यानंतर समजेलच आपल्याला की कशी आहे. सेम तशीच आहे काय वेगवेगळ्या पद्धत. मित्रांनो, हा दाल तडक्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची जी बेल आयकॉन दिली आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्र, तुम्ही व्हिडिओ बघता, लाईक पण करता, पण बेल आयकॉन दाबायला विसरता का, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर प्लीज जरा बाजूची बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.